तर काय तिथं सगळ्यांची लाईट गेलेली आहे बघा सगळ्यांची. आणि चंद्र बघा काही एकदम गोल आलेलं आहे. तर काही हळूहळू आता पाऊस वाढतोय हे बघा आमच्या याच्यावर पाऊस पाणी तपावर. तर फायनली काही लाईट आलेली इतकी इतकी खुशी होती लाईट आले की. तर कसे मित्रांनो सांग तुमच्या मेन ब्लॉग मध्ये आता हे करते भाजीवाल्यांना बोलवतीये पण ते येईनच नाही तिकडं भाजीवाले. चला जाऊ दे चहा घे. तू थांबतो का? नाही अरे ते येईन ना आवाज देईन ना ते. आणि काय जे बघा इथं बाबा चहा घेत आहे आई आणि बाबा. आता तुमचा झाला का चहा गाईस? मी चहा घेत नाही काहीच. आणि काही बाबाचं तोंड भाजलेलं आहे. तोंड भाजलं बाबाचं तोंड भाजलं. आणि बाबाला आज थोडासा टाइम भेटला म्हणून बाबा ब्लॉग मध्ये आलेले. चहा घ्या जाऊ दे. आणि इथं आमच्याकडं बघा रात्रीचा भात त्याला एकदम बारीक फ्राय करत असते मम्मी. एकदम टेस्टिंग करत असते. आणि काही सांगासारखंच नाही. काल आम्ही पाणी भरलं होतं गाईच काल. तर काही तिथं आईने आता इतकं भाजीपाला घेतलेला आहे. पालक इतकी महाग झालेली गाईच है नाही. आणि याच्यात कैरी आहे हे बघा किती छान कैरी. 25 रुपयाला पालक लावतात. किती 25 रुपयाला. आणि याच्यामध्ये बटाटा आहे. आईची चहाच नाही झाली अजून. चहा घेणार. बटाटे 40 रुपये. हे आंबा 30 रुपयाला अर्धा. गाईच आता मी ब्रश करतो अजून आता भाजी. तर हे बघा गाईच इथं आईने एकदम भारी भात फ्राय केलेला आहे. आम्ही रात्री दुसरीकडे जेवायला गेलो होतो तर रात्रीचा भात उरला होता. तर आईने याचं एकदम टेस्टिंगवाला भात केलेलं आहे. आणि वटाणे आणि कैरी कांदा आणि इथं पापड वगैरे तळलेले आहे. कुरडई पापड हे नाही खूप छान झालं एकदम टेस्टिंग. तर मी आता ते खातो. तर गाईज मी आता आंघोळ वगैरे केलेली आहे आणि मी आता इथं टी व्ही बघत होतो. आणि गाईज आज खूप गरमी म्हणून मी कूलर लावलेलं आहे. 2 टिंबे आहे बघा पाण्याचे. आणि आज इतकी गर्दी आहे गरमी आहे गाईज. आणि आईची पण आंघोळ झालेली इथं. आणि गाईज आम्ही काल धोंडा खायला गेलो होतो म्हणून आमचा भात उरला होता म्हणून आम्ही आज फ्राय करून खाल्ला होता. धोंडा बाबाचे मित्र होते तिथं आम्ही गेलो होतो. पण आईला तिथं कुरडई पापडच भेटले नव्हते नाही म्हणून आईने घरी तळले होते. आणि आईने हे काच वगैरे पण पुसलेलं आहे. हे बघा हे बी काच पुसलेलं आहे. आणि हे बघा मी टी व्ही बघतो. हे बघा काहीच टी व्ही बघतो. तर काहीच मी आता इथे खिचडी खातोय. आईने खिचडी बनवली होती आणि मी झोपलो होतो. आणि आईने बाबाने खिचडी खाल्लेली आहे ना आईने बाबाने. आता मी उठलो होतो तर मी खिचडी खातोय. एकदम छान खिचडी झालेली. तर मी खिचडी खातो आणि टी व्ही बघतो आम्ही. तर गाईज आता वाजले 4:30 आणि आता लाईट गेलेली किती वेळची. आणि लाईट कधी येते गाईज. आणि इतके टँकर जात राहतात आमच्या घरासमोरून इतके टँकर. आणि लाईट गेलेली. लाईट कधी येते लवकर यायला पाहिजे लाईट. इतकी गरमी होती आहे. तर गाईज आता लाईटचं वेट करावं लागेल. लाईट केव्हा येते त्याचं वेट करावं लागेल. तर फायनली गाईज लाईट आलेली इतकी खुशी होती लाईट आले की. काऊन होते काय माहिती. लाईट आले याच्याबद्दल आहे बघा कूलर वगैरे चालू आहे आता. आणि काऊन खुशी होती काय माहिती लाईट आलेली आहे म्हणून. मी पाणी पित होतो ना अचानक लाईट आली. आणि आई इथं झोपलेली आहे. आई तुला गरमी नाही होते. आता कूलर लावलेला आहे. तर काय आता मी हवेखाली बसतो. तर गाईज आई आता आज इतक्या लवकर स्वयंपाक करते का आई इतक्या लवकर गाईज. आता दिवस आहे मला दाखवते बघा दिवस आहे. आणि आई स्वयंपाक करते का म्हणजे मला पण माहिती आहे सांग बरं का.
कारण आईचे इकडून तिकडून इतके मैत्रिणी येत असतात की आईला मग स्वयंपाक करायला टाईमच भेटत नाही. मग आज आई इतकं लवकर बनवते आहे. बघा इथं पोळ्या करते आणि ही तर मला न आवडणारी भाजी आहे, पालक. पालक शिजून ठेवले. बटाट्याची भाजी करते ना तुला? बटाटे आवडते ना हां तुला? हां. आणि हे पालक उकडून घेतलेलं याचं कस तरी वास येतो गाईच. आणि दाई पोळ्या करते आणि मी टी व्ही बघत होतो गाईच. आणि मी आत्ता पाण्याचे जार पण आणलेले गाईच स्वतः. हां, याच्यामध्ये टाकून दिलेली आईने. इथं पाणी पडलं आई कशीच तरी खाली. कुठं? हे बघ इथं. ते बाटलीतलं पाणी पडलं असेल. रात्र झालेली आणि आईने इथं हे बघा पालकाची भाजी आणि मला बटाटे, मला नको ती भाजी, मला नाही आवडत. तरी टेस्ट करून बघ नाही. आणि बटाट्याची भाजी, पोळी, कैरी आणि इथं बाबा पण जेवण करताय. बाबा काही आता कमीच दिसतं व्लॉगमध्ये कारण बाबाला एक भाडं आहे तिथं. हे बघ आम्ही. आणि बाबाने मोठमोठा चटपट मसाला आणलेला आहे, हा पण. तिखट आणि हे गिरवी दोन्ही भाजी आहे. छान आहे ना. पालकची गायची भाजी आहे. आम्ही हे दोन्ही मसाले यूज करतो ना. हां, आणि याच्यामध्ये जर आपण पनीरची तुकडं टाकली की पालक पनीर होऊन जाईल. पालकची ग्रेव्ही आहे गायची. हा, पालक. आणि इथं कैरी आहे. तर काय आता मी जेवण करतो. तर काय तिथं मी जेवण झाल्यावर आता इथं सायकल खेळत होतो आणि इथं बाबा बसलेले आणि काही जेवण जाता झाल्यावर खेळू नाही, जेवणाच्या आधी खेळावं किंवा गाई- सकाळी सकाळी खेळावं. आता जेवण झाल्यावर थोडं खेळत होतो आणि यांना आता गिरणीमध्ये जायचं आहे दळण आणण्यासाठी. दळण संपलेलं आहे आता, गिरणी उघडी असेल का नाही काय माहिती गाईच. तर आता तुम्ही दळण आणा आणि मी सायकल खेळतो. तर काय तिथं सगळ्यांची लाईट गेलेली आहे बघा, सगळ्यांची. आणि इथं मम्मीची मैत्रीण बसलेली वाटतं आणि आमच्या घरात इतकी धूळ झालेली आणि आता थोडा थोडा पाऊस पण येतोय आणि चंद्र बघा काही एकदम गोल आलेलं आहे. आणि हे बघा आई पण इथं आहे. हा आई, पाऊस येतोय ना? पाऊस सुरू झाला आता. आता पाऊस सुरू झालेला आहे काय. चंद्र बघा एकदम गोल आलेला आहे आणि कुठंच लाईट नाही बघा, सगळीकडे अंधार अंधारच आहे. आणि इथं हे सगळे बसलेले आईची मैत्री. आणि गाई मी आता लाईटची वेट करतो. तर काय हळूहळू आता पाऊस वाढतोय. हे बघा आमच्या याच्यावर पाऊस, पाणी टपावर असा पाऊस येतोय ना. आम्ही किती वेळाचं इथंच आहे पाऊस. आणि काय बघा इथं खूप सारा कचरा येऊन आलेला आहे आमच्या इथं. कचरा दिसत नाही पुष्पक तिच्या. खूप सारा कचरा आलेला आहे. पटकन लाईट यावं गाईच आहे ना बाबा. माझा चेहरा आहे तुमचा चेहरा येईल ना. आणि इथे बघा आई अशी काय लाईट खूप डोर चमकतो असं. आणि हे बघा आमचं घर दिसतच नाही आहे, रिक्षा दिसती फक्त. लाईट यावं पटकन. तर गाईज फायनली आता 12 वाजलेले रात्रीचे आणि लाईट आलेली आहे. आणि हे बघा गाईज आई इथं क्रीम लावते गोरा होण्यासाठी. आणि गाईज मी तुम्हाला सांगतो आम्ही कुठं झोपतो, मी इथं झोपतो बेडवर आणि इथं बाबा झोपते आणि आई इथं फरशीवर झोपते, आईला थंड लागतं म्हणून. आणि आता लाईट किती वेळानंतर आली गाईज, आम्ही बाहेरच बसलो होतो आणि आई इथं क्रीम लावती आहे गोरं होण्यासाठी. आणि आई उद्या आमच्या घरी पाहुणे येणार आहे म्हणून लावते का? तर काहीच मी आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. गाईज मी आता खूप थकलेलो आहे, लाईट आत्ताशी आली होती. तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.